शिवरायांच्या दरबारात कुणीही मुस्लिम नव्हतं. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय. शिवरायांची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असंही राणे म्हणतात. शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या चौथीच्या पुस्तकात मुस्लिम मावळ्यांचा खरं तर उल्लेख आहे. नितेश राणे यांना चौथीच्या पुस्तकातला इतिहास माहीत नाही का? राणे मुलांना आता चुकीचा इतिहास शिकवतायत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो. तर शिवरायांच्या इतिहासात मुस्लिम मावळे नव्हते असं खरं तर वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. तर चौथीच्या पुस्तकात मुस्लिम मावळ्यांचा उल्लेख खरं तर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. काही कायदे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. ज्वलंत इतिहास. छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते. शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. मराठा माणूस जो आहे मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे.